ज्या ठिकाणी नोकरी करतात त्या कार्यालयाचं ओळखपत्र संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दर्शनी भागात लावणं बंधनकारक आहे. पण अनेक कर्मचारी आणि अधिकारी ओळखपत्र न लावता स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं कामासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची अडचण होते. नागरिकांना शासकीय कार्यालयात आल्यानंतर अधिकारी कोण आणि कर्मचारी कोण हे ओळखून येत नव्हतं. ओळखपत्र नसल्यानं कर्मचारी आपले टेबल सोडून कुठेही फिरतायत याचाही पत्ता लागत नव्हता. त्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात असताना आपलं कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत शासनानं परिपत्रक काढून अनेक वेळा सूचना दिल्या होत्या. तरीही शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागात लावत नसल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं पुन्हा एकदा 10 सप्टेंबरला एक परिपत्रक काढून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपलं कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावावं अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा दिला असून अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार कार्यालय प्रमुखांना दिले आहेत. दरम्यान शासन परिपत्रकानुसार अधिकारी आणि कर्मचारी ओळखपत्र दर्शनी भागात लावतात की नाही हे पाहिलं असता काही कार्यालयांमध्ये कर्मचारी नियमितपणे आपलं ओळखपत्र दर्शनी भागात लावत असल्याचं दिसून आलं. तर काही ठिकाणी कार्यालयीन प्रमुखच ओळखपत्र वापरत नसल्याचं दिसून आलं. यामध्ये कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कदम यांनी ओळखपत्र दर्शनी भागात लावलं नसल्याचं दिसून आलं. आता त्यांच्यावर त्यांचे वरिष्ठ काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.